गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण जनरल अनाटॉमी पाहतोय. जनरल अनाटॉमीमधलं आपण मेजर काही टॉपिक्स पूर्ण केलेत. मेजर टॉपिकमध्ये आपण जो पहिला आहे इंट्रोडक्शन, हा इंट्रोडक्शन आपण पूर्ण केला आहे. आता इंट्रोडक्शननंतर आपण जाणार आहोत स्केलेटनवरती. सो इंट्रोडक्शनमध्ये आपण ॲनाटॉमीच्या सब डिव्हिजन्स, त्याच्यानंतर मग त्याची हिस्ट्रीनंतर आपण महत्त्वाचा पार्ट पाहिला ॲनाटॉमिकल नॉमेनक्लेचरमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे लँग्वेज ऑफ ॲनाटॉमी बघितली. लँग्वेज ऑफ ॲनाटॉमीनंतर पोझिशन्स, त्याच्यानंतर मग प्लेन्स, त्याच्यानंतर टर्म्समध्ये बघितलं आपण एक ट्रंकशी रिलेटेड टर्म्स बघितल्या. ट्रंक झाल्यानंतर आपण दुसरी गोष्ट बघितली अप्पर लिम नंतर लोअर लिम नंतर जनरली यूज होणाऱ्या ग्रॉस ॲनाटॉमीमधल्या आणि मेजर पार्ट जे टर्म्स बॉडी मुवमेंटमध्ये यूज होतात. बॉडी मुवमेंट्स नंतर मग प्रत्येक लिमच्या वेगळ्या, अप्पर लिमच्या वेगळ्या, लोअर लिमच्या वेगळ्या, अँकलच्या वेगळ्या, ट्रंकच्या वेगळ्या. मग आपण मसल बघितलं. मसल 5 मार्काला MCQजमध्ये येऊ शकतं, तेही बघितलं. त्याच्यामध्ये ओरिजिन, इन्सर्शन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच्या व्यतिरिक्त बेली, टेंडॉन, ॲपोन्युरोसिस आणि रॅफे. त्यानंतर काही टर्म्स या वेसल्सला डिस्क्रायबिंग आहेत. त्यात आपण आर्टरीज बघितल्या. आर्टरीजच्या ब्रांचेसहून आर्टेरिओलच्या ब्रांचेसहून कॅपिलरीज नंतर मग हे कॅपिलरी बंडल. या कॅपिलरीजच्या नंतर पुढे जाऊन व्हेन्युल्स होतात. व्हेन्युल्स नंतर वेन्स होतात. वेन्स नंतर व्हेना केव्हा होते. आर्टरी आणि वेन्समधला फरक काय होता? तर वेन्समध्ये वॉल्स असतात, आर्टरीमध्ये वॉल्स नसतात. त्याच्यानंतर बोनशी रिलेटेड, बोनवरती काय काय एक्सटर्नल गोष्टी असू शकतात? तर लिनियर इलिव्हेशन्स असू शकतात, शार्प इलिव्हेशन असू शकतात, राऊंडेड इलिव्हेशन असू शकतात, डिप्रेशन असू शकतात, म्हणजे तिथं खड्ड्यासारखंही असू शकतं, ओपनिंग असू शकतात. हे वेगवेगळे बोन्स आहेत. त्या बोन्समध्ये मग रिजेस, इलिव्हेशन्स, डिप्रेशन्स दाखवलं आहे. कॅव्हिटीज असू शकतात आणि स्मूथ आर्टिक्युलर एरियाज असू शकतात. मग काही इन जनरल टर्म्स बघितले आपण ज्या क्लिनिकल यूज होतात. आयटिस म्हणजे इन्फ्लामेशन, एक्टोमी म्हणजे रिमूव्हल, ओटोमी म्हणजे ओपन करून त्याला क्लोज करणे, ओस्टोमी म्हणजे फक्त ओपनच ठेवणे, ओमा म्हणजे ट्युमर लाईक थिंग. मग प्युबर्टी, सिम्पटम, साईन अशा आपण जवळपास 51पर्यंत टर्म्स बघितल्या. सो आज महत्त्वाचा चॅप्टर बघणार आहोत आपण स्केलेटन. काय असतं बरं नेमकं स्केलेटन? म्हणजे आपलं जे बॉडी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बॉडी आहे, ही सगळी ज्याच्यावरती स्टेबलाइज्ड आहे, हे सगळं स्केलेटनवरती आहे. जर स्केलेटन नसलं असतं, उदाहरणार्थ एक घर आहे, त्या घराला कॉलम आणि छत असतात. जर त्याला कॉलमच नसेल तर आपण फक्त भिंती बांधून घर होऊ शकतं का? ते पळू शकतं. सिमिलरली या बोनमुळं आपल्याला काय होतं? एक स्टेबिलिटी येते. स्केलेटन इन्क्लूड्स बोन अँड कार्टिलेज. स्केलेटनमध्ये काय असतं? बोन आणि कार्टिलेज असतात. मेन सपोर्टिंग फ्रेमवर्क काय देतं? हे फ्रेमवर्क देतं आपल्या शरीरातलं. या फ्रेमवर्कमुळं काय होतं? आपण प्रोडक्शन ऑफ द मूवमेंट बाय अटॅच मसल्स. याच्यामुळं मूवमेंट्स होऊ शकतात. मूवमेंट्समुळं लोकोमोशन होतं आणि आपण चालू शकतो, फिरू शकतो, शिकार करू शकतो, खाऊ शकतो, बाकी सगळ्या गोष्टी करू शकतो. आता बोन्सला काही सिनोनिम्स आहे, ओएस आणि ऑस्टिओन. आता त्याला जर काही टर्म्समध्ये कम्पेअर केलं तर ऑस्टिओलॉजी म्हणजे ज्याच्यामध्ये बोनचं स्टडी होतं. ऑसिफिकेशन म्हणजे जिथे बोन फॉर्मेशन होऊन जे जोडलं जातं. ऑस्टिओमायलायटिस म्हणजे बोनशी रिलेटेड इन्फेक्शन्स. ऑस्टिओमाल्शिया, ऑस्टिओमा आणि ऑस्टिओटॉमी. या सगळ्या ज्या टर्म्स आहेत, ह्या सगळ्या टर्म्स या ऑस्टिओनशी रिलेटेड आल्या. आणि आपण मागच्या वेळेस बघितलं होतं, काय बघितलं होतं? की जेवढ्या पण ॲनाटॉमिकल टर्म्स ह्या 2च भाषेतून आल्यात, एक तर लॅटिन आणि दुसरं ग्रीक. तर लॅटिनमध्ये ओएस शब्द आहे आणि ग्रीकमध्ये ऑस्टिओन शब्द आहे. बट डेफिनेशन काय बोनची? बोन इज अ 1/3 कनेक्टिव्ह टिश्यू. कसा? 1/3 कनेक्टिव्ह टिश्यू. इट इज इम्प्रेग्नेटेड विथ कॅल्शियम सॉल्ट विच कॉन्स्टिट्यूट 2/3 पार्ट. म्हणजे काय की हे जाळीसारखं बोन असतं. या जाळीमध्ये जे रिकामी भाग आहे, त्या भागामध्ये काय असतं? कॅल्शियम डिपॉझिटेड असतं. आणि हे कॅल्शियम ऑलमोस्ट किती आहे? 2/3 आहे. म्हणजे असं इमॅजिन करा की एक जाळी आहे आणि या जाळीमध्ये
हे जे कनेक्टिव्ह टिश्यू आहेत, हे कनेक्टिव्ह टिश्यू आहेत हे बोनचे आहेत, आणि या बोनमध्ये मग इथे आपण कॅल्शियम भरलेलं आहे. हा पिवळ्या रंगाचा इथे एक कॅल्शियम, इथे एक कॅल्शियम, इथे एक कॅल्शियम सॉल्ट, इथे एक कॅल्शियम सॉल्ट, इथे एक कॅल्शियम सॉल्ट, इथे एक कॅल्शियम सॉल्ट, इथे एक कॅल्शियम सॉल्ट. हे सगळं कॅल्शियम सॉल्ट्सने भरून भरून काय होतं, मग हे हळूहळू एक डेन्स असं स्ट्रक्चर तयार होतं. सो बोनचा जो 2/3 पार्ट आहे, 1/3 पार्ट आहे हा कनेक्टिव्ह टिश्यूचा आहे. 2/3मध्ये काय कॅल्शियम, फॉस्फरस हे सगळे सॉल्ट्स आहेत. मग इनऑर्गॅनिक कॅल्शियम सॉल्ट्स मेनली कॅल्शियम फॉस्फेट, पार्टली कॅल्शियम कार्बोनेट, ट्रेस अदर सॉल्ट्स. याच्यामुळे काय होतं, हे बोन हार्ड आणि रिजिड बनतं, विच कॅन अफोर्ड रेजिस्टंट टू कॉम्प्रेसिव्ह फोर्स. म्हणजे कोणी असं जोरात पंच जरी मारला तरी आपलं बोन त्याला काय करतं, रेजिस्टंट देतं. याचा इम्पॅक्ट ते सहन करतं, त्याला ते रेजिस्ट करतं. वेट बिअरिंग अँड इम्पॅक्ट फोर्सेस ऑफ जम्पिंग, म्हणजे आपण उडी मारली तर त्याच्यावरतून आपल्याला डॅमेज होत नाही. द ऑर्गॅनिक कनेक्टिव्ह टिश्यू दॅट इज कोलॅजिन फायबर्स. इनऑर्गॅनिकमध्ये काय कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट. ऑर्गॅनिकमध्ये कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये कोलॅजिन फायबर्स मेक इट टफ अँड रेझिलियंट. म्हणजे या कोलॅजिनमुळे थोडंसं फ्लेक्झिबल पण असतात, म्हणजे अशा एवढे जास्त फ्लेक्झिबल नसतात, पण ते टेन्साईल स्ट्रेंथ बिअर करू शकतात. काय करू शकतात, टेन्साईल फोर्स बिअर करू शकतात. डिस्पाईट इट्स हार्डनेस, हाय कॅल्शियम कंटेंट, द बोन इज व्हेरी मच लिव्हिंग टिश्यू. बोन हा कसा आहे, लिव्हिंग टिश्यू आहे. लिव्हिंग म्हणजे डेड नाही आहे. इट इज हायली व्हास्क्युलर, त्याच्यामध्ये खूप साऱ्या रक्तवाहिन्या असतात. कॉन्स्टंट टर्नओव्हर ऑफ इट्स कॅल्शियम कंटेंट, कंटिन्युअसली त्याचं टर्नओव्हर चालू असतं. इट शोज कॅरेक्टरिस्टिक पॅटर्न ऑफ ग्रोथ. इट इज सब्जेक्टेड टू डिसीज अँड हील आफ्टर फ्रॅक्चर. म्हणजे याच्यामध्ये ग्रोथ पण होत असते, याला जर डॅमेज झालं, फ्रॅक्चर झालं तर ते फ्रॅक्चर हील पण होत असतं. इट हॅज ग्रेटर रिजनरेटिव्ह पॉवर दॅन एनी अदर टिश्यू ऑफ द बॉडी एक्सेप्ट ब्लड. म्हणजे ब्लडपेक्षा जास्त रिजनरेशन कशामध्ये होतं, तर ते बोनमध्ये होत असतं. इट कॅन मोल्ड इटसेल्फ अकॉर्डिंग टू चेंजेस इन स्ट्रेस स्ट्रेन इट बिअर्स. इट शोज डिसयूज अँड ॲट्रोफी ऑफ द अँड ओव्हरयूज हायपरट्रॉफी. म्हणजे एखादा बोनचा जर खूप जास्त यूज झाला तर ते हायपरट्रॉफीमध्ये जाऊ शकतं. उदाहरणार्थ एखादा रनर असेल, तो कंटिन्युअसली रन करतो, तर टिबिया फिबुला थोडासा स्ट्रॉंग बनेल. पण एखादा माणूस जो कंटिन्युअसली चेअरवरतीच बसून आहे, म्हणजे त्याला पायाचं काहीच काम नाही, तर हळूहळू त्याच्या पायाच्या बोनचं स्ट्रेंथ थोडंसं कमी होईल आणि त्याच्या बोनचा जो मास आहे तो पण कमी होईल. जेवढं आपण वर्क करू तेवढे आपले बोन लवकर रिजनरेट करतात, आणि जेवढं आपण मुवमेंट्स कमी करू, रिस्ट्रिक्ट करू, तेवढं आपलं ते रिजनरेशन स्लो होतं. आणि याच्याने काय होतं, मग बोनचा जो व्हॉल्यूम आहे हा व्हॉल्यूम कमी होतो, आणि जेवढं जास्त यूज करू थोडासा व्हॉल्यूम वाढतो. सो ओव्हरयूज हायपरट्रॉफी होऊ शकते किंवा ॲट्रोफी होऊ शकते. मग स्केलेटल सिस्टीमचं डिव्हिजन केलं आहे, ॲक्झियल स्केलेटल आणि अपेंडिक्युलर स्केलेटल. आता ॲक्झियल स्केलेटल म्हणजे काय, तर जे सरळ एका रेषेत आहे, म्हणजे डोक्यापासनं स्कलमध्ये मग क्रॅनियम, फेस, हायोइड, ऑडिटरी ऑसिकल्स, व्हर्टिब्रल कॉलम जे आपलं मणक्यापासून खाली जातं. थोरॅक्समध्ये मग स्टर्नम, रिब्स, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या कशामध्ये येतात, ॲक्झियल स्केलेटनमध्ये येतात. ॲक्झियल स्केलेटनचे मग हे बोन्स आहेत. क्रॅनियमचे किती बोन्स आहेत, 8. मग याच्यामध्ये फ्रंटल, टेम्पोरल, परायटल, ऑक्सिपिटल हे सगळे आहेत. 1, हे 2, 4 आणि पाठीमागचं ऑक्सिपिटल आणि मधले काही बोन. त्यानंतर फेस, हायोइड, ऑडिटरी कॅनलमध्ये 3 ऑसिकल्स, मॅलेसिंकल स्टेपिस आणि व्हर्टिब्रल कॉलममध्ये 26 व्हर्टिब्रास. हे सगळे जेवढे पण आहे हे झाले ॲक्झियल बोन. कोणते बोन झाले, ॲक्झियल बोन. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण खाली जातो, हे एक ॲड केलं, रिब्स आणि स्टर्नम. नंतर अपेंडिक्युलर स्केलेटलमध्ये मग पेक्टोरल गर्डलमध्ये इथे असलेला क्लाविकल आणि पाठीमागच्या बाजूने असलेला स्कॅपुला. अपर एक्स्ट्रिमिटीजमध्ये मग हा ह्युमरस, त्याच्यानंतर रेडियस अल्ना आणि त्याच्यानंतर कार्पल बोन्स, कार्पलच्या नंतर मेटाकार्पल्स बोन. फॅलेंजेस, त्याच्यानंतर पेल्विक गर्डलमध्ये पेल्विक बोन, लोअर एक्स्ट्रिमिटीजमध्ये फिमर, टिबिया फिबुला, पटेला, टार्सस, मेटाटार्सस आणि फॅरेंजेस. असे सगळे मिळून 206 बोन्स आपल्या शरीरामध्ये आहेत.
सो स्केलेटल सिस्टीमचं काम काय असतं? बोन गिव्ज शेप अँड सपोर्ट टू द बॉडी, इट रेजिस्ट एनी फॉर्म ऑफ स्ट्रेस, इट प्रोव्हाइड्स सरफेस अटॅचमेंट टू द मसल्स, इट सर्व्स लिव्हर्स फॉर मस्क्युलर ॲक्शन. स्कल, वर्टिब्रल कॉलम, थोरॅसिक केज प्रोटेक्ट ब्रेन. आपलं ब्रेन क्रॅनियमनी प्रोटेक्ट केलेलं असतं. आपले लंग्स आणि हार्ट रिब्सनी प्रोटेक्ट केलेलं असतं, ज्याला आपण चेस्ट म्हणतो किंवा थोरॅसिक कॅव्हिटी म्हणतो. बोन मॅरो मॅन्युफॅक्चर्स ब्लड. बोन स्टोअर 97% ऑफ द बॉडी कॅल्शियम. आपल्या पूर्ण शरीरातलं 97% कॅल्शियम हे बोन स्टोअर करतात. बोन मॅरो कंटेन्स रेटिक्युलो एंडोथेलियल सेल्स विच आर फॅगोसायटिक इन नेचर अँड टेक्स पार्ट इन इम्युन रिस्पॉन्स. रेटिक्युलो एंडोथेलियल सेल जे असतात हे काय करतात? प्रोटेक्शनचं काम करतात. आपल्या शरीरामध्ये कुठे फॉरेन बॉडी, एखादं फॉरेन हे असेल तर त्याला ते कॅच करतात आणि त्याला फॅगोसायटिकली संपवून टाकतात, खाऊन टाकतात. फॅगोसायटोसिस म्हणजे खाऊन टाकणे. याच्यामुळे आपलं इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग राहते. द लार्जर पॅरानेझल एअर सायनसेस अफेक्ट द टिम्बर ऑफ द व्हॉइस. इथे काय आहे? पॅरानेझल सायनसेस आहे, मॅक्झिलरी सायनसेस, फ्रंटल सायनसेस. ह्या याच्यामुळं आपला जो आवाज आहे, जर समजा आपला आवाज एखाद्याला नाकामध्ये काही इन्फेक्शन झालं तर नेझल ट्वँग येतं, म्हणजे तो नाकामधनं बोलायला लागतो. सो नेझल ट्वँग, नाकामधलं बोलणं, हे सगळं जे बोलणं आहे, म्हणजे हे सगळं जे बोलणं हे सायनसेसमुळं आपल्याला सोपं होतं. सो हे तुमचं स्कलमध्ये फ्रंटल बोन, ऑर्बिट, मॅक्झिला, मॅन्डिबल. सो याच्यामध्ये जे सरळ एका लाईनी जे दिसतं आहे, हे एका लाईनी जे आहे याला म्हणतो आपण ॲक्झियल सिस्टीम. मॅक्झिलमध्ये क्रॅनियम, त्याच्यानंतर स्टर्नम, रिब्स, हे सगळे व्हर्टिब्राज. आणि अपेंडिक्युलर सिस्टीममध्ये मग हा तुमचा पेक्टोरल गर्डल, याच्यामध्ये क्लाविकल, स्कॅपुला, त्याच्यानंतर ह्युमरसच्या खाली आले की रेडियस, आल्ना, कार्पल, मेटाकार्पल आणि फॅलेंजेस. त्याच्यानंतर खाली अपेंडिक्युलरमध्ये दुसरं, हिप गर्डलमध्ये हिप बोन, त्याच्यानंतर ह्युमरसच्या खाली इथे दिले बघा पटेला, त्याच्यानंतर फिबुला, टिबिया, त्याच्यानंतर टार्सल्स, मेटाटार्सल्स आणि फॅलेंजेस. सो एवढे सगळे हे जे आहेत याच्यामध्ये मग हा अँटेरियर व्ह्यू आहे आणि हा पोस्टेरियर व्ह्यू. याच्यामध्ये महत्त्वाचा दुसरा मुद्दा येतो क्लासिफिकेशन ऑफ बोन्स. आता बोनचं क्लासिफिकेशनमध्ये काय आहे की अकॉर्डिंग टू शेप, म्हणजे आता बोनचे क्लासिफिकेशनचे टाईप्स आहेत. मग पहिलं काय? शेपनुसार काय येईल? सगळ्यात पहिले लॉंग बोन, नंतर शॉर्ट बोन, नंतर फ्लॅट बोन, त्याच्यानंतर इरेग्युलर बोन्स, त्याच्यानंतर न्यूमॅटिक बोन्स, त्याच्यानंतर सिसेमाइड बोन्स. हे सगळे जे आहेत त्याच्यानंतर ॲक्सेसरी बोन्स आणि हेट्रोटॉपिक बोन्स. हे जे सगळ्यात पहिलं क्लासिफिकेशन आहे, हे पहिलं क्लासिफिकेशन आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे. पहिल्या क्लासिफिकेशनवरतीच आहे की जे शेपनुसार. लॉंग बोन म्हणजे जे लांब आहेत. आता समजा हाताचा ह्युमरस बोन किंवा आपण इथे जर वरती डायग्राम बघितली, हा लॉंग बोन आहे. फिमर, त्यानंतर टिबिया, फिबुला, हे लॉंग बोन आहेत. वरती आल्यावरती इथे ह्युमरस, त्याच्यानंतर रेडियस, आल्ना. सो दीज आर द लॉंग बोन्स. म्हणजे लॉंग बोनमध्ये आपण जर बघितलं इकडे तर हा ह्युमरस, हे रेडियस, आल्ना, त्याच्यानंतर हा फिमर आणि हा टिबिया, फिबुला. सो दीज आर द लॉंग बोन्स. Each long bone has an elongated shaft, diaphysis and 2 expanded end, epiphysis. याचे 2 एंड्स आहेत है ना, म्हणजे दोन पार्टमध्ये डायफिसिस आणि एपिफिसिस. सो डायफिसिस म्हणजे जस्ट इमॅजिन हा एक बोन आहे, या बोनचे हा जो मधला पार्ट आहे हा डायफिसिस आणि साईडचे जे पार्ट आहे जे एनलार्ज आहे त्याला आपण म्हणतो एपिफिसिस. सो डायफिसिस आणि एपिफिसिस which are smooth and articular. The shaft typically has 3 surfaces separated by 3 borders. याला किती सरफेस असतात? 3 सरफेसेस असतात आणि 3 बॉर्डर्स असतात. The central medullary cavity, nutrient foramen directed away from the growing end. या टिपिकल लॉंग बोन जो असेल, ह्युमरस, रेडियस, आल्ना, फिमर, टिबिया, फिबुला आपण जे डायग्राममध्ये बघितलं होतं. मिनिएचर लॉंग बोनमध्ये ओनली 1 एपिफायसिस असतं, म्हणजे मेटाकार्पल्स असतील, खाली मेटाटार्सल असेल, फॅलेंजेस असतील, याला काय असतं? याला एकच एपिफायसिस असतं.
मॉडिफाईड लॉंग बोन हॅव नो मेड्युलरी कॅव्हिटी. जे मॉडिफाईड असतात, मॉडिफाईडमध्ये क्लाविकल बोन येतात, त्याला आपण ब्युटी बोन म्हणतो. हे जे क्लाविकल बोन आहे, हे क्लाविकल बोनला मॉडिफाईड बोन किंवा याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये मेड्युलरी कॅव्हिटी नसते. कोणती कॅव्हिटी नसते? मेड्युलरी कॅव्हिटी नसते. शॉर्ट बोनमध्ये काय की ज्याचं शेप युजली क्युबॉइड आहे, क्युनिफॉर्म आहे. सो हे सगळे टाईप्सच आहेत. मग कोणते? टार्सल्स आणि कार्पल्स. या रिस्टमध्ये इथे जे बोन्स असतात दे आर द कार्पल बोन्स आणि टार्सल बोन्स, जे आपल्या अँकल जॉईंटच्या तिथे असतात. फ्लॅट बोन म्हणजे जे फ्लॅट प्लेट्ससारखे असतात, शॅलो प्लेट्स. मग याच्यामध्ये काय येतं? याच्यामध्ये स्कल बोन्स, रिब्स, त्याच्यानंतर स्टर्नम आणि स्कॅपुला, हे सगळे फ्लॅट बोनमध्ये येतात. इरेग्युलर बोन म्हणजे ज्याचा शेप नाही, सगळ्यात महत्त्वाचा शेप नसलेले आपले व्हर्टिब्राज, त्यानंतर हिप बोन आणि बोन इन द बेस ऑफ द स्कल, आपल्या स्कलच्या बेसला जे बोन आहेत ते. मग न्यूमॅटिक बोन्स, न्यूमॅटिक बोन म्हणजे ज्याच्यामध्ये हवा आहे, जसं मी सांगितलं हे पॅरानेझल साइन, मॅक्झिलरी, त्यानंतर स्पिनॉइड, इथमॉइड, हे सगळे जे आहेत हे न्यूमॅटिक बोन आहे, ज्याच्यामध्ये थोडंसं एअर असतं. सिसेमॉइड बोन, दीज आर द बोनी नोड्युल्स फाउंड एम्बेडेड इन द टेंडॉन्स ऑर जॉईंट कॅप्सूल, जे की बोनी नोड्युल्स आहेत. मग हे बोनी नोड्युल कोणते? सिसेमॉइडमध्ये मग पटेला, पिसिफॉर्म आणि फॅबेला, हे सगळे जे आहेत हे सगळे काय? सिसेमॉइड बोन्स आहेत. दे हॅव नो पेरिऑस्टियम, याच्यामध्ये पेरिऑस्टियम नसतं. अँड ऑसिफाय आफ्टर बर्थ, हे जन्मानंतर ऑसिफाय होतात. दे आर रिलेटेड टू अन आर्टिक्युलर ऑर नॉन आर्टिक्युलर बोनी सरफेस अँड द सरफेस ऑफ द कॉन्टॅक्ट आर कवर्ड विथ द हायलाईन कार्टिलेज. त्याला हायलाईन कार्टिलेज असतात, त्यामध्ये लुब्रिकेटेड असतात आणि त्याच्यामध्ये बर्सा आणि सायनवेल मेम्ब्रेन असतात. सो फंक्शन काय सिसेमॉइड बोनचं? टू रेजिस्ट द प्रेशर, मिनिमाइज द फ्रिक्शन, टू अल्टर द डायरेक्शन ऑफ द पूल ऑफ द मसल्स अँड मेंटेन द लोकल सर्क्युलेशन. आता त्याच्यामध्ये आपण लॉंग बोनची एक इमेज बघणार आहोत, त्याच्यामध्ये क्लाविकल बघणार आहोत. 2.2मध्ये हे जो क्लाविकल आहे, ह्या क्लाविकलमध्ये काही नाही आहे, मेड्युलरी कॅव्हिटी नाही आहे, बट इट इज अ लॉंग बोन. हे सगळे लॉंग बोनचे टाईप आहेत. मग लॉंग बोनमध्ये आपण बघितलं एक डायफिसिस असतं आणि हा जो आहे हे दोन्ही एंड याला आपण एपिफेसिस म्हणतो. काय म्हणतो? एपिफेसिस. लॉंग बोनला 3 सरफेस असतात, 3 बॉर्डर्स असतात. हे लॉंग बोन्स आहेत जे तुमचे मेटाकार्पल्स आहेत, इथे खाली फॅलेंजेस आहेत. आणि हे शॉर्ट बोन्स आहेत जे की कार्पल बोन्स आहेत, याला आपण काढलं शॉर्ट. मग त्याचे नाव आहेत, काय काय नाव आहेत त्याचे? लुनेट, कॅपिटेट, ट्रिक्विट्रल, पिसिफॉर्म, स्कॅफॉइड, ट्रॅपेझॉइड, ट्रॅपेझियम, ट्रॅपेझॉइड, हे सगळे त्याचे कार्पल बोनचे नाव आहेत. त्याच्यानंतर हे स्मॉल बोनमध्ये कार्पल बोन आपण सांगितलं होतं आत्ता जस्ट. हे सगळे फ्लॅट बोन आहेत, काय काय? स्कॅपुला आणि रिब्स ह्या फ्लॅट असतात. त्याच्यानंतर इरेग्युलर बोनमध्ये व्हर्टिब्राज, न्यूमॅटिक बोनमध्ये मग इथमॉइड बोन, हा इथमॉइड बोन आहे, त्याच्यामध्ये एअर पॉकेट्स आहेत. आणि हे सिसेमॉइड बोन, हा पटेला. हा पटेला कुठे असतो? इथे असतो जॉईंटवरती. ॲक्सेसरी बोनमध्ये काही ठिकाणी दीज आर नॉट ऑलवेज प्रेझेंट, दीज मे ऑकर ॲज अनयुनायटेड एपिफायसिस डेव्हलप फ्रॉम एक्स्ट्रा सेंट्रो ऑसिफिकेशन. काही वेळेस एक्स्ट्रा एखादा बोन येतो, एखाद्याला एक्स्ट्रा फिंगर येऊन जातो, एखाद्याला एक्स्ट्रा पायाचं बोट येतो, मग सगळे एक्स्ट्रा बोट येतात. हेट्रोटॉपिक बोन्स, काही बोन डेव्हलप होत असताना सॉफ्ट टिश्यूज, हॉर्स रायडर्स डेव्हलप बोन्स इन ॲडक्टर मसल्स ऑर रायडर्स बोन. म्हणजे बोन चालता एखाद्या ठिकाणी काही सॉफ्ट टिश्यूमध्ये बोनी स्ट्रक्चर डेव्हलप होऊन जातात. हॉर्स रायडर जे घोडा चालवत असतात, घोडा चालवत असताना ॲडक्टर मसलमध्ये त्यांच्या बोनी रिज तयार होत आहेत, याला रायडर्स बोन म्हणतात. सो हे झाले क्लासिफिकेशन ऑफ द बोनमधलं पहिलं अकॉर्डिंग टू शेप ऑफ द बोन. हे झालं पहिलं क्लासिफिकेशन. आता आपण दुसरं क्लासिफिकेशन काय दिलं ते बघू. डेव्हलपमेंटल क्लासिफिकेशन म्हणजे कसं डेव्हलप झालं त्याच्यानुसार झालेलं क्लासिफिकेशन. पहिले मेम्ब्रेन बोन्स, दुसरं आहे कार्टिलेजिनस बोन, तिसरं आहे मेम्ब्रेनो कार्टिलेजिनस बोन, त्याच्यानंतर सोमॅटिक बोन आणि विसरल बोन. मेम्ब्रेन किंवा डर्मल बोन्स ऑसिफाय इन द मेम्ब्रेन, जे इंट्रामेम्ब्रेनस अँड मेसेनकायमल ऑसिफिकेशनमध्ये असतात.
दस डिराइव्स फ्रॉम मेसेनकायमल कंडेन्सेशन. एक्झाम्पलमध्ये काय, वॉल्ट ऑफ द स्कल अँड फेशियल बोन. हे जे फेशियल बोन्स आहेत हे मेम्ब्रेनस बोन, मेम्ब्रेनमध्ये डेव्हलप झालेले म्हणजे मेसेनकायम ऑसिफिकेशन. कार्टिलेजनस बोन ऑसिफाय इन द कार्टिलेज, इंट्रा कार्टिलेजिनस इंडोकॉन्ड्रल ऑसिफिकेशन. याच्यामध्ये एक्झाम्पल काय, बोन ऑफ द लिम्स, वर्टिब्रल कॉलम अँड थोरॅसिक केज. मेम्ब्रेनो कार्टिलेज बोनी ऑसिफिकेशन पार्टली इन द मेम्ब्रेन. याच्यामध्ये क्लाविकल, मॅन्डिबल, ऑक्सिपुटल, टेम्पोरल, स्पिनॉइड हे सगळे जे बोन आहे हे सगळे बोन मेम्ब्रेनो कार्टिलेजिनस येतात. सोमॅटिक, मोस्ट बोन्स आर सोमॅटिक, लॉंग बोन्स. विसरल बोनमध्ये डेव्हलप फ्रॉम द फॅरेंजियल आर्चेस. हे जन्माच्या वेळेस जे होतात, मग हायोइड बोन, मॅन्डिबल, इयर ऑसिकल हे सगळे जे आहेत हे सगळे विसरल बोन्स आहेत. सो नंतरचं क्लासिफिकेशन आहे रिजनलमध्ये आपण बघितलेलं ॲक्झियल स्केलेटननुसार स्कल, वर्टिब्रल कॉलम, थोरॅसिक केज. अपेंडिक्युलर सिस्टीममध्ये मग बोन्स ऑफ लिम्ब. नंतर आहे स्ट्रक्चरल क्लासिफिकेशन. स्ट्रक्चरलमध्ये मॅक्रोस्कोपिक, द आर्किटेक्चर ऑफ द बोन इज कॉम्पॅक्ट अँड कॅन्सलस. कॉम्पॅक्ट बोन इज डेन्स इन टेक्स्चर लाईक आयव्हरी बट इज एक्स्ट्रीमली पोरस. म्हणजे एखाद्या दगडासारखं असतं ते, पण ते पोरस असतं. इट इज बेस्ट डेव्हलप इन द कॉर्टेक्स ऑफ द लॉंग बोन. दिस इज अन अडॅप्टेशन टू बेंडिंग अँड ट्विस्टिंग फोर्सेस, कॉम्बिनेशन ऑफ कॉम्प्रेशन अँड टेन्शन अँड द शिअर. हे तुमचं स्ट्रक्चर ऑफ द कॉम्पॅक्ट बोन आहे. हे बाहेरून, आतून त्याला मेड्युलरी कॅव्हिटी आहे पण बाहेरून एकदम स्ट्रॉंग असतं. कॅन्सलस और स्पॉन्जी और ट्रॅबिक्युलर बोन इज ओपन इन टेक्स्चर. इट इज मेडअप ऑफ मेशवर्क ऑफ ट्रॅबिक्युला, रॉड्स अँड प्लेट्स. म्हणजे हे जाळीसारखं असतं, जाळीदार. ट्रॅबिक्युला किंवा स्पंज असतो ना आपला, स्पंजसारखं असतं. मग मेशवर्कसारखं क्लिअरली दिसून येतं. मेशवर्क ऑफ द रॉड्स अँड प्लेट्स, मेशवर्क ऑफ द प्लेट. आणि या कॅन्सलसमध्ये मग बोन्स आर मार्वसली कन्स्ट्रक्टेड टू कंबाईन स्ट्रेंथ, इलास्टिसिटी, लाईटनेस इन द वेट. हे लाईटनेससाठी आणि याच्यासाठी आपल्या फेशियल बोनमध्ये काही येतात. अकॉर्डिंग टू उल्फ्स लॉ, ट्रॅजेक्टरी थिअरी ऑफ उल्फ 1892, बोन फॉर्मेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेस अँड स्ट्रेन. देर आर टू फोर्सेस, टेन्साईल फोर्स अँड कॉम्प्रेसिव्ह फोर्स. टेन्साईल म्हणजे ताणण्याची, कॉम्प्रेशन म्हणजे कॉम्प्रेशन सहन करण्याची. या दोन फोर्सवरती आपलं बोनचं स्ट्रेंथ कॅल्क्युलेट केलं जातं, अशी एक थिअरी उल्फ नावाच्या एका सायंटिस्टनी केली होती. मग कॅन्सलस बोन काय करतात, हे दोन्ही गोष्टी करतात. हे प्रेशर पण सहन करतात आणि टेन्शन पण बेअर करतात. हे ट्रॅबिक्युलर सिस्टीम. आपला जो लॉंग बोनचे हेड्स असतात त्या हेड्समध्ये हे सगळे ट्रॅबिक्युलर सिस्टीम किंवा कॅन्सलस बोन असतात. नंतर आहे मायक्रोस्कोपिकली, द बोन इज ऑफ 5 टाईप्स, नेमली लॅमिलार बोन, त्याच्यानंतर ओवन बोन, नंतर फायब्रस बोन, डेंटिन आणि सिमेंट. लॅमिलार, मोस्ट ऑफ द मॅच्युअर ह्युमन बोन्स वेदर कॉम्पॅक्ट कॅन्सलस आर कंपोज ऑफ थिन प्लेट्स ऑफ बोनी टिश्यू कॉल्ड लॅमेले. थिन प्लेट्ससारख्या असतात, त्याला लॅमेले म्हणतात. दीज आर अरेंज इन पाईल्स इन कॅन्सलस बोन बट कॉन्सेंट्रिक सिलेंडर्स, ज्याला हॅव्हर्शन सिस्टीम किंवा सेकंडरी ऑस्टिओन म्हणतात इन कॉम्पॅक्ट बोन. ओवन बोन सीन इन फेटल बोन, फ्रॅक्चर रिपेअर्स इन कॅन्सर ऑफ बोन. फायब्रस बोन आर फाउंड इन यंग फिटस बट कॉमन रेप्टाइल्स अँड ॲम्फिबिया. डेंटिन म्हणजे आपले दात आणि सिमेंट ऑकर इन द टीथ. सो हे डिफरन्स आहे कॉम्पॅक्ट बोनचं आणि कॅन्सलस बोनचं. कॉम्पॅक्ट बोन हे शाफ्टमध्ये डायफिसिसमध्ये असतात, कॅन्सलस इबिफिसिसमध्ये असतात. याच्यामध्ये लॅमेली अरेंज असतात हॅव्हर्शन कॅनलमध्ये, हे मेशवर्कमध्ये अरेंज असतात. बोन मॅरो येलो असतो, युजली इथे रेड, जिथे आरबीसीस बनतात. नेचर हार्ड आणि आयव्हरी असतं आणि स्पंजी असतात. सो हे सगळं झालं क्लासिफिकेशन ऑफ बोन्स. आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघू ग्रॉस स्ट्रक्चर ऑफ ॲन अडल्ट लॉंग बोन. तोपर्यंत थँक्यू. व्हिडिओ बघा, लाईक करण्यापेक्षा शिकण्यासाठी बघा. काही क्वेरी असेल तर नक्की सांगा.